Good morning, student. Standard 12, subject physics, kinetic theory of gases and radiation. First, we have to see that what are the different states of matter. म्हणजे आपल्याला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मॅटर आपण घेतो म्हणजे आपण पदार्थाच्या अवस्था असं म्हणतो. आता या पदार्थाच्या अवस्था काय आहे त्या ठिकाणी 3 आहे. म्हणजे स्टेट्स ऑफ मॅटर जे आपण सांगतो त्या कॉमन स्टेट्स ऑफ मॅटर आपण काय सांगतो त्या ठिकाणी लिक्विड आहे, गॅसेस आहे आणि काय सांगतो त्या ठिकाणी सॉलिड आहे. म्हणजे सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस आर द 3 कॉमन स्टेट्स ऑफ काय म्हणतो आपण त्या ठिकाणी मॅटर असं त्या ठिकाणी. आता आपण जर बघितलं यू हॅव टू ऑल्सो स्टडी म्हणजे आपण गॅस लॉ बघितलेला. आता हिअर काय घेतलं आपण आयडियल गॅस घेतला तर इथं आपण सांगत असताना सांगितलेलं आहे की वेन वी हॅव टू गिवन अ हीट टू एनी सबस्टन्स म्हणजे एखादा सबस्टन्स असेल त्या सबस्टन्सला आपण काय केली त्या ठिकाणी हीट दिली म्हणजे उष्णता त्या ठिकाणी दिली. तर उष्णता दिली तर त्याचं साहजिकच काय होणार आहे टेम्परेचर काय होणार आहे त्याचं इन्क्रीज होणार आहे म्हणजे त्या पदार्थाचं टेम्परेचर काय झालं त्या ठिकाणी इन्क्रीज झालं. त्याच पद्धतीने त्याचं प्रेशर आणि गॅस प्रेशर आणि व्हॉल्यूम आहे त्याच्यावर सुद्धा काय होणार आहे त्याचा त्या ठिकाणी चेंजेस होणार आहे किंवा प्रेशर आणि व्हॉल्यूम याच्यावर सुद्धा काय होणार आहे परिणाम होणार. म्हणजे इन केस ऑफ गॅसेस आणि लिक्विड आपण बघितलं तर तिथं प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंजेस जो असतो तो आपण काय करतो त्या ठिकाणी कन्सिडरेबल असतो इन केस ऑफ द सॉलिडपेक्षा. म्हणजे सॉलिडमध्ये जास्त आपल्याला प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये चेंजेस झालेलं पाहायला मिळत नाही. पण इन केस ऑफ आपण जर लिक्विड आणि गॅसेस घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये त्या ठिकाणी चेंजेस झालेला दिसतो. म्हणजे आपण जर बघितलं इथं जे रिलेटेड टर्म आहे आपण आता कुठल्या बघितल्या एक टर्म आम्ही सांगितली त्या ठिकाणी प्रेशर सांगितली, अनदर वन टर्म जी सांगितली ते आम्ही काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॉल्यूम सांगितला आणि एक जे सांगितले त्या ठिकाणी टर्म जे आहे ते टेम्परेचर सांगितलं. म्हणजे एखाद्या सबस्टन्सला हीट दिली तर त्याचं टेम्परेचर बदलते त्याचा प्रेशर आणि व्हॉल्यूम ऑल्सो काय होत जातं त्या ठिकाणी चेंजेस होत जातं. आता प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंजेस होत गेला तर लिक्विड आणि गॅसेसच्या बाबतीत हा कन्सिडरेबल आहे आणि सॉलिडच्या बाबतीत आपण कन्सिडर करत नाही. आणि मग टेम्परेचर इन्क्रीज होत असेल तर मग ह्या तिन्हीची रिलेटेड म्हणजे कुठली टर्म प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल आणि टेम्परेचर असेल या तिघांच्या रिलेटेड जे आपण कन्सेप्ट घेणार आहे तो तिघांचा कन्सेप्ट हा तिन्ही प्रॉपर्टी जे आहेत हे तिन्ही पॅरामीटर आपण आयडियल गॅस इक्वेशनमध्ये यूज करतो. आणि मग आपण काय सांगतो जर समजा यातले दोन कोणी घेतले म्हणजे व्हॉल्यूम आणि प्रेशर यांच्यामधलं जर आपण त्या ठिकाणी त्यांच्यामधलं रिलेशन बघायचं असेल तर तिसरी टर्म आपल्याला काय करायला लागते त्या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवायला लागते. म्हणजे जेव्हा आपण काय केलं प्रेशर आणि व्हॉल्यूममधले रिलेशन बघणार आहे ते टेम्परेचर काय असेल कॉन्स्टंट असेल. ज्यावेळी काय केलं त्या ठिकाणी व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमधलं रिलेशन बघू ते प्रेशर कॉन्स्टंट असेल. जेव्हा आपण प्रेशर आणि टेम्परेचरमधलं रिलेशन बघू ते व्हॉल्यूम हा काय असणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट असणार. म्हणजे ह्या तिन्ही पॅरामीटर्सचा ज्यावेळी आपण एकमेकाशी रिलेटेड संबंध बघतो त्यावेळेला तिथं आम्हाला 3 लॉज त्या ठिकाणी मिळतात. एक आपल्याला मिळतो बॉयस लॉ, एक मिळतो त्या ठिकाणी चार्ल्स लॉ आणि एक काय मिळतो त्या ठिकाणी गे-लुसाक्स लॉ मिळतो. तर बॉयस लॉ घेतला तर बॉयस लॉमध्ये रिलेशन कोणाचं आहे तर बॉयस लॉमध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन. म्हणजे आम्ही काय सांगणार आहे त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ गिवन मोल ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय घेणार आहे त्या ठिकाणी प्रेशर ऑफ अ गॅस घेणार आहे ॲट कॉन्स्टंट काय म्हणणार आहे त्या ठिकाणी टेम्परेचर. ॲट कॉन्स्टंट काय म्हटलं टेम्परेचर. म्हणजे द व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं जातं त्या ठिकाणी प्रेशर सांगितलं जातं. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ गिवन मोल ऑफ गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द कोणाला सांगितलं प्रेशरला ॲट अ कॉन्स्टंट काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर. म्हणून आम्ही काय लिहिलं पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय लिहिलं त्या ठिकाणी प्रेशर ॲट कॉन्स्टंट काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर. दुसरा जो लॉ घेतलेला आहे तो कोण आहे चार्ल्स लॉ घेतलेला. चार्ल्स लॉचं रिलेशन कोणाबाबत आहे तर व्हॉल्यूम आणि कोण आहे त्या ठिकाणी टेम्परेचर. म्हणजे टी टेम्परेचर म्हणजे काय आपण ॲब्सोल्यूट टेम्परेचर असं म्हणतो तो आपण कॅपिटल टीनं दाखवतो. व्हॉल्यूम ऑफ गिवन मोल ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय सांगितलं त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट टेम्परेचर ॲट काय सांगणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट आपण घेणार आहे ॲट कॉन्स्टंट काय सांगितलं त्या ठिकाणी प्रेशर. म्हणजे ॲट कॉन्स्टंट प्रेशरला काय सांगणार आहे व्हॉल्यूम ऑफ गिवन मोल ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय सांगितलं त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट टेम्परेचर. तिसरा आपण घेतला गे-लुसाक्स लॉ घेतलेला आहे. गे-लुसाक्स लॉने कोणाचं रिलेशन सांगितलं प्रेशर आणि काय सांगितलं त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मग काय सांगितलं प्रेशर ऑफ गिवन मोल ऑफ गॅस जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल होणार आहे ॲब्सोल्यूट टेम्परेचरला ॲट कॉन्स्टंट काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॉल्यूम. मग आपण मगाशी सांगितलं होतं प्रत्येक वेळेला दोघांच्या मधलं रिलेशन बघत असताना तिसरी टर्म काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे.
इथं व्हॉल्यूम आणि प्रेशर मधलं रिलेशन बघत असताना टेम्परेचर कॉन्स्टंट झालं, इथं व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मधलं रिलेशन बघत असताना प्रेशर कॉन्स्टंट राहिलं, आणि इथं प्रेशर आणि टेम्परेचर मधलं रिलेशन बघत असताना व्हॉल्यूम काय झालं त्या ठिकाणी कॉन्स्टंट झालं. म्हणजे हे 3 लॉज आम्हाला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. सगळे नियम आहेत ते आपण एनक्लोज्ड गॅससाठी ते त्या ठिकाणी घेणार आहोत. मग आम्ही तर त्या तिघांच्यावरून काय रिलेशन सांगू शकतो? P is inversely proportional to P sin theta, P is directly proportional to C sin theta, P is directly proportional to C sin theta. तर आम्ही काय सांगू शकतो? PV is all म्हणजे प्रेशर आणि काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॉल्यूम, PV which is directly proportional to काय सांगितलं त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे PV हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे? ॲब्सोल्यूट टेम्परेचर. जर असेल तर आम्ही घेणार PV which is equal to घेणार हा समथिंग कॉन्स्टंट आला आणि काय आला त्या ठिकाणी कॅपिटल T आला. आता वेळ R जो आहे त्या वेळ R ला काय म्हटलं जातं? R इज युनिव्हर्सल म्हटलं जातं. R इज अ युनिव्हर्सल गॅस काय म्हटलं जातं त्या ठिकाणी? कॉन्स्टंट असं म्हणतात. R काय त्या ठिकाणी? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. आणि ह्या R ची व्हॅल्यू पण आम्हाला दिली आहे. तिथे 8.31 काय घेतले त्या ठिकाणी? 4 घेतलेले आहे. 8.314 जूल घेतलेले आहे पर मोल आणि काय घेतले त्या ठिकाणी केलेली. म्हणजे व्हॅल्यू किती मिळाले त्या ठिकाणी? 8.314 जूल पर मोल काय घेतलं त्या ठिकाणी केली. ही कोणाची व्हॅल्यू मिळाली? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि म्हणून मग तुमच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय घेतलं त्या ठिकाणी? T येते. आपण एनक्लोज्ड गॅसच्या बाबतीत घेतलं, एकदा आपण प्रेशर काय सांगितलं? P1 सांगितलं, त्यावेळेचं व्हॉल्यूम काय असेल? P1 असेल, त्यावेळेचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर काय असेल? T1 असेल. तर हा लॉ कसं लिहिणार आम्ही त्या ठिकाणी? P1 बरोबर आहे. आपण काय घेतलं त्या ठिकाणी? T1 घेतलं. म्हणजे आता इथं लिहित असताना काय लिहिलं असतं मी? PV अपॉन T विच इज इक्वल टू काय आलं असतं त्या ठिकाणी? कॉन्स्टंट आलं असतं. इथं आपण घेतलं, हा T इकडे जर घेतला तर PV अपॉन T इज इक्वल टू काय? R हा काय झाला? कॉन्स्टंट झाला. हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणजे कोणताही गॅस घ्या त्याच्यासाठी हा गॅस कॉन्स्टंट कसं असणार आहे? कॉन्स्टंटच असणार आहे, त्याची व्हॅल्यू एकच असणार. आम्ही PV अपॉन T इज इक्वल टू काय घेतलं? कॉन्स्टंट. हा P1 आणि T1 असेल तर त्याच्यासाठी काय झालं? P1 अपॉन काय घेतलं? T2. समजा प्रेशर चेंजेस झालं, प्रेशर P2 झालं, व्हॉल्यूम P2 झालं, ॲब्सोल्यूट टेम्परेचर काय झालं? T2 झालं. देन आम्ही काय सांगणार? P2 अपॉन काय घेणार आहे त्या ठिकाणी? T2. म्हणजेच आम्ही काय सांगू शकतो या ठिकाणी? P1 अपॉन T1 विच इज इक्वल टू P2 अपॉन काय सांगू शकतो त्या ठिकाणी? T2 घेतले. तुमच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे P1 अपॉन T1 विच इज इक्वल टू P2 अपॉन काय दिले त्या ठिकाणी? T2 त्या ठिकाणी. मग आता आपण जे घेतलं PV इज इक्वल टू RT घेतलं, हा आपण काय घेतलं? सिंगल मोलसाठी म्हणजे 1 मोल ऑफ गॅस असेल तर आम्ही त्याची व्हॅल्यू काय सांगणार? PV इज इक्वल टू RT. समजा मी असं लिहिलं PV इज इक्वल टू काय लिहिलं त्या ठिकाणी? NRT. म्हणजे हा N जो आहे तो N घेतलं काय घेतलं त्या ठिकाणी? नंबर ऑफ मोल ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी? गॅसेस घेतले. म्हणजे नंबर ऑफ मोल ऑफ गॅस म्हणून काय आहे त्या ठिकाणी? स्मॉल n. म्हणजे स्मॉल n ची व्हॅल्यू जर आम्ही इथं 1 घेतली, PVN इज इक्वल टू काय घेतलं? 1 घेतलं, देन PV इज इक्वल टू काय आहे त्या ठिकाणी? अल्फा, जे आपण इथं मागायचं. बरोबर आहे. म्हणजे जेवढे नंबर ऑफ मोल्स, n म्हणजे काय घेतले? नंबर ऑफ मोल्स त्या ठिकाणी आपण घेणार आहे आणि नंबर ऑफ मोल्सनुसार PV इज इक्वल टू व्हॅल्यू आम्हाला काय मिळणार आहे? हा NRT घेतले, तर n नंबर ऑफ मोल ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी? गॅसेस. परत आपल्याला एक अजून एक कॉन्स्टंट त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अजून एक कॉन्स्टंट आपण घेणार आहे ज्याला आपण गॅस कॉन्स्टंट असं म्हणतो. हा कॅपिटल R म्हणजे काय सांगितलं? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणजे हा काय सांगितलं? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणि दुसरा आपण घेतलेला स्मॉल r घेतलाय, त्या स्मॉल r ला काय घेणार आहे? गॅस कॉन्स्टंट असं म्हणणार आहे. आणि त्याची व्हॅल्यू जर आम्हाला काढायची असेल तर त्याची व्हॅल्यू काय मिळते त्या ठिकाणी? कॅपिटल R आपण काय मिळणार आहे त्या ठिकाणी? M मिळणार. फिर R जो आहे तो R कोण आहे? तर R दिला आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असं म्हणणार आहे. आणि कॅपिटल M जो आहे तो काय घेणार त्या ठिकाणी? मोलिक्युलर वेट घेणार आहे किंवा त्याला मोलर मास असं म्हणणार. काय घेणार आहे त्या ठिकाणी? मोलिक्युलर वेट ऑफ द गॅस त्या ठिकाणी घेणार आहे किंवा आपण मोलर मास असं म्हटलं तरी चालतं. म्हणजे आम्हाला स्मॉल r म्हणजे काय म्हटलं? गॅस कॉन्स्टंट. म्हणजे आता युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू तीच असणार आहे. मोलिक्युलर वेट फक्त काय होणार आहे? बदलणार आहे. आता मोलिक्युलर वेट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हायड्रोजन असेल, त्यानंतर ऑक्सिजन असेल, कार्बन असेल, नायट्रोजन असेल,
प्रत्येकाचं मॉलिक्युलर वेट काय होणार आहे, चेंजेस होत जाणार आणि मॉलिक्युलर वेट चेंज झालं तर ह्या स्मॉल आर म्हणजे गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू सुद्धा काय होत जाणार आहे, त्या ठिकाणी व्हॅरी होत जाणार आहे किंवा ती त्या ठिकाणी काय होणार आहे, बदलणार आहे. मग आपल्याला अजून एक फॉर्म्युला मिळाला. मग अशा मी जे सांगितलं PV काय सांगितलं त्या ठिकाणी NRT सांगितलं किंवा NP तर काय सांगितलं त्या ठिकाणी नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस सांगितले. जे नंबर ऑफ मोल्स असते तर त्या नंबर ऑफ मोल्सची पण व्हॅल्यू काढली. नंबर ऑफ मोल्स म्हणजे N घेतलेलं आहे त्याची व्हॅल्यू काय सांगितलं, कॅपिटल M आपण काय घेतलं त्या ठिकाणी M0 त्या ठिकाणी घेतलेला आहे. आता कॅपिटल M म्हणजे काय, तर आपण जो गॅस घेणार आहे त्या गॅसचं काय होणार आहे त्या ठिकाणी मास, म्हणजे आपण इथं काय म्हणणार आहे, मास ऑफ द काय घेतलं त्या ठिकाणी गॅस घेतलं आणि M0 म्हणजे काय म्हटलं त्या ठिकाणी मॉलिक्युलर वेट आपण म्हणू शकतो. मॉलिक्युलर काय घेतलं त्या ठिकाणी वेट घ्या किंवा आपण त्याला काय दुसरा शब्द पुस्तकात दिलेला आहे, मोलर मास असं काय म्हटलेलं आहे, मोलर मास. म्हणजे स्मॉल एनची व्हॅल्यू जर आम्हाला काढायची असेल तर फॉर्म्युला काय मिळाला, कॅपिटल M अपॉन काय मिळालं, M0. तर कॅपिटल M नी द मास ऑफ द गॅस घेतलं आणि M0 म्हणजे काय घेतलं त्या ठिकाणी मोलर मास त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे परत आपल्याला जर तो परत सांगायचं असेल तर परत आम्ही काय सांगू शकतोय, नंबर ऑफ मोल्स आपण काय सांगितलं जातं त्या ठिकाणी अवॅगॅड्रोस नंबर असं म्हटलं. आता नंबर ऑफ मोल्स आणि अवॅगॅड्रोस नंबर, अवॅगॅड्रोच्या नंबरची जी किंमत आहे ती किती सांगितलं, 6.023 इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी 10⁻23 मोल एवढी काय त्या ठिकाणी नंबर ऑफ अवॅगॅड्रोस मॉलिक्युलची नंबर आहे. तर अवॅगॅड्रोस नंबर आपण या अक्षराने त्या ठिकाणी दाखवत असतो आणि त्याची व्हॅल्यू 6.023 इंटू 10⁻23 काय सांगितलं त्या ठिकाणी 23 मोल आपल्याला सांगितलेली आहे की N इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द गॅस आणि N हा काय घेतला त्या ठिकाणी अवॅगॅड्रोस नंबर घेतला. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ अ गॅस जो आहे तो आपण सांगत असताना काय सांगितलं जातं, PV इज इक्वल टू काय सांगितलं जातं N आणि काय सांगितलं जातं KBT असं म्हटलं जातं. आता N KBT घेतला तर यातला KB जो आहे वेअर KB इज द काय घेणार आहे त्या ठिकाणी बोल्ट्झमन कॉन्स्टंट असं म्हणतात. केबीला आणि काय म्हणणार आहे त्या ठिकाणी बोल्ट्झमन कॉन्स्टंट असं म्हणणार आहे आणि RKB जो आहे तो RKB जो आहे तो फॉलोइंग रिलेशन म्हणजे आपण आता इथे घेतलाय पुस्तकामध्ये तुमच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. R जो आहे विच इज इक्वल टू काय म्हटलं त्या ठिकाणी NA इंटू काय घेतले त्या ठिकाणी KB घेतले. R इज इक्वल टू NA इंटू काय घेतलं त्या ठिकाणी KB म्हणजे R म्हणजे कोण, आपला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. KB म्हणजे कोण घेतलंय, बोल्ट्झमन कॉन्स्टंट घेतलंय आणि NA म्हणजे काय घेतलं त्या ठिकाणी अवॅगॅड्रोस नंबर त्या ठिकाणी घेतलेला आहे. या तिघांच्या मधलं रिलेशन आहे ते काय मिळालं, R इज इक्वल टू NA इंटू काय मिळालं KB म्हणजे बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ और काय सांगितलं त्या ठिकाणी गॅलुसॉक्स लॉ आर स्ट्रिक्टली व्हॅलिड फॉर काय सांगितलं त्या ठिकाणी रिअल गॅसेस ओनली इफ द प्रेशर ऑफ द गॅस इज नॉट काय सांगितलं त्या ठिकाणी हाय अँड द टेम्परेचर इज नॉट क्लोज टू द काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विफिकेशन टेम्परेचर ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी गॅस. गॅस ओबिंग द इक्वेशन ऑफ स्टेट जे आहे म्हणजे इक्वेशन ऑफ स्टेट आम्ही कशाला म्हटलेलं आहे तर PV इज इक्वल टू NRT चे आहे. PV इज इक्वल टू NRT हे जे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे त्याला आम्ही नाव काय दिले त्या ठिकाणी इक्वेशन ऑफ काय घेतलेलं आहे त्या ठिकाणी स्टेट असं म्हटलेलं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे फॉर अ गॅस इट स्टेट इज स्पेसिफाईड बाय नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज सच एज काय सांगितले, प्रेशर P सांगितले, व्हॉल्यूम P सांगितले, ॲब्सोल्यूट टेम्परेचर T सांगितले, इंटरनल एनर्जी E सांगितल्या. हेज द इक्वेशन रिलेटेड दीज इक्वेशन्स इज कॉल्ड एज काय म्हटले त्या ठिकाणी इक्वेशन ऑफ अ स्टेट म्हटलेलं आहे. आणि मग इथं इक्वेशन ऑफ स्टेटची व्हॅल्यू काय मिळाली, PV इज इक्वल टू काय मिळाले आपल्याला NRT ॲट ऑल प्रेशर अँड टेम्परेचर इज काय सांगितलं इज अँड काय सांगितलं त्या ठिकाणी आयडियल गॅस असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट बिहेवियर ऑफ अ गॅस. In behavior of gas, here we have to say that a stone thrown upwards in air reaches a certain height and falls back to the काय सांगितलं त्या ठिकाणी ग्राउंड. म्हणजे आपण दगड घेतला तो काय केला वरच्या दिशेमध्ये त्या ठिकाणी फेकल्यानंतर काय होतं ठराविक उंचीपर्यंत जातो आहे आणि परत तो काय होतो त्या ठिकाणी ग्राउंडवर पडत असतो म्हणजे जमिनीवर तो येत असतो. इट्स मोशन कॅन बी डिस्क्राईब्ड वेल विथ द हेल्प ऑफ न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. म्हणजे ही जी आहे म्हणजे मोशन जी आपण घेतली स्टोनची मोशन म्हणजे वर टाकल्यानंतर ठराविक उंचीपर्यंत जाणार आहे परत इथून तो काय येणार आहे त्या ठिकाणी खाली येणार आहे. हे जे आहे आपण काय करतो त्या ठिकाणी न्यूटन्स लॉज ऑफ मोशननुसार काय करतो त्याला त्या ठिकाणी डिस्क्राईब करत असतो. म्हणजे काय स्टोन जो आहे ठराविक उंचीपर्यंत गेला तर त्याला काय करतो आपण म्हणतो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळं तो दगड काय होतो त्या ठिकाणी खाली येत असतो असं आपण सांगतो. म्हणजे बाय युझिंग द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन
इट्स मोशन कॅन बी काय सांगितलं त्या ठिकाणी डिस्क्राईब्ड वेल आपण सांगितलं. मात्र गॅस एन्क्लोज्ड इन काय सांगितलं त्या ठिकाणी कंटेनर इज कॅरेक्टरिस्टिक बाय इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी प्रेशर, व्हॉल्यूम अँड काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर. मात्र आपण हे जर गॅसच्या बाबतीत घेतलं तर गॅस जो आहे आपण काय करतो असतो एन्क्लोज्ड इन अ कंटेनर म्हणजे एखाद्या भांड्यामध्ये ठेवत असतो आणि मग गॅसची प्रॉपर्टी जी आहे ती गॅसच्या कॅरेक्टरिस्टिक ह्या कुणाशी रिलेटेड आहेत तर तिथं प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल आणि काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर. दिस इज द मॅक्रोस्कोपिक डिस्क्रिप्शन ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी गॅस. मगाशी आपण जे सांगितलं होतं स्टेट ऑफ मॅटर 3 सांगितलं होत्या, एक सॉलिड, एक लिक्विड आणि काय सांगितलं होते त्या ठिकाणी गॅसेस. आणि जर आपण बघितलं इन केस ऑफ गॅसेस जर घेतलं तर इन केस ऑफ गॅसेस प्रेशर आणि त्या ठिकाणचं असणारं व्हॉल्यूम जे आहे ते कन्सिडरेबल असते आणि म्हणून सांगितलं दिस इज द मॅक्रोस्कोपिक डिस्क्रिप्शन ऑफ द गॅस. त्यानंतर सांगितलं द पार्टिकल्स ऑफ द गॅस मॉलिक्युल्स आर इन काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट मोशन. अनलाईक इन द केस ऑफ मोशन ऑफ द स्टोन सांगितले इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड द बिहेवियर ऑफ अ गॅस इन टर्म्स ऑफ मोशन ऑफ अ काय सांगितलं त्या ठिकाणी सिंगल मॉलिक्यूल. मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पार्टिकल ऑफ द गॅस मॉलिक्यूल आहे ते कसं आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट मोशनमध्ये असते. अनलाईक इन द केस ऑफ मोशन ऑफ द स्टोन मग अशा आपण मोशन ऑफ द सांगितलं होतं स्टोनचं की वर तो एका ठराविक उंचीपर्यंत गेल्यानंतर तो परत काय येणार आहे त्या ठिकाणी खाली येणार आहे. जेव्हा एका ठराविक उंचीवर जातो त्यावेळी त्याची वेलॉसिटी 0 असते आणि खाली आल्यानंतर त्याचं स्पीड काय होतं त्या ठिकाणी इन्क्रीज होतं आपण म्हणतो. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड द बिहेवियर ऑफ गॅस. मात्र बिहेवियर ऑफ गॅस जे आहे इन टर्म्स ऑफ द मोशनमध्ये ते समजणं आपल्याला काय त्या ठिकाणी थोडंसं अंडरस्टँडला त्या ठिकाणी डिफिकल्ट आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. द नंबर ऑफ पार्टिकल्स इन द गॅस इज इटसेल्फ so large that any attempt to relate the macroscopic parameters pressure, volume, temperature and काय सांगितलं त्या ठिकाणी internal energy with the motion of individual particles would be काय सांगितलं त्या ठिकाणी futile सांगितलेलं आहे. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स इन द गॅस इटसेल्फ कसे आहेत त्या ठिकाणी सो लार्ज आहेत अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 10⁻23 पार्टिकल्स पर मीटर क्यूब सांगितले. दॅट एनी अटेम्प्ट टू रिलेट द मॅक्रोस्कोपिक पॅरामीटर जे आहे ते प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, ॲब्सोल्यूट टेम्परेचर अँड इंटरनल एनर्जी विथ द मोशन ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल सांगितले त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल पार्टिकल वुड बी काय सांगितले त्या ठिकाणी फुटाईल सांगितलेलं आहे. सर्टन अझम्पशन्स आर मेड रिगार्डिंग द पार्टिकल ऑफ अ गॅस ॲव्हरेजेस ऑफ फिजिकल क्वांटिटीज ओव्हर द लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स इन्वॉल्व्ड आर ऑब्टेन्ड अँड दीज ॲव्हरेजेस आर फायनली रिलेटेड टू द मॅक्रोस्कोपिक पॅरामीटर्स ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी गॅसेस. म्हणजे इथं सर्टन अझम्पशन्स मेड द रिगार्डिंग पार्टिकल काय सांगितले त्या ठिकाणी त्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत म्हणजे ॲव्हरेज ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी फिजिकल क्वांटिटीज ओव्हर द लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स काय झाले त्या ठिकाणी इन्व्हॉल्व झाले आणि ते ऑब्टेन झाले अँड दीज ॲव्हरेजेस जे आहेत ते फायनली रिलेटेड कोणाशी आहेत त्या ठिकाणी मॅक्रोस्कोपिक पॅरामीटर. जे मॅक्रोस्कोपिक पॅरामीटर आपण मगाशी सांगितलेले प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल, ॲब्सोल्यूट टेम्परेचर असेल किंवा त्या ठिकाणची इंटरनल एनर्जी असेल त्यांच्याशी ते रिलेटेड असणार आहे. दिस इज द अप्रोच ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी कायनेटिक थिअरी ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी गॅसेस. नेक्स्ट पॉईंट हिअर वी हॅव टू सीन आयडियल गॅस अँड काय घेतले त्या ठिकाणी रिअल गॅस. मग अशा आपण आयडियल गॅसचं इक्वेशन बघितलं होतं PV इज इक्वल टू काय सांगितलं होतं त्या ठिकाणी NRT म्हणजे NB द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी नंबर ऑफ मोल सांगितलं होतं. जर सिंगल मोल असेल म्हणजे मोलची संख्या तिथे एकच असेल तर आम्ही इक्वेशन म्हणणार होतो PV इज इक्वल टू काय सांगणार होतो त्या ठिकाणी RT. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे अ गॅस ओबिंग आयडियल गॅस इक्वेशन ॲट ऑल प्रेशर्स अँड टेम्परेचर्स इज अँड काय सांगितलं त्या ठिकाणी आयडियल गॅस. इन अॅन आयडियल गॅस इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आर काय सांगितलं त्या ठिकाणी ॲब्सेंट. म्हणजे आपल्याला इथं महत्त्वाचं सांगायचं आहे की आयडियल गॅस असेल तर त्याच्यामध्ये असणारी इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन जी असते ती कशी आहे त्या ठिकाणी ॲब्सेंट आहे. रिअल गॅसेस जे आहेत रिअल गॅसेस आर काय सांगितलं त्या ठिकाणी कंपोज्ड ऑफ ॲटम्स ऑर काय सांगितलं त्या ठिकाणी मॉलिक्युल्स. म्हणजे रिअल गॅसेस कंपोज्ड कशामुळे झालेत ॲटम्स किंवा मॉलिक्युल्समुळं विच डू इंटरॲक्ट विथ काय सांगितलं त्या ठिकाणी इच अदर. म्हणून त्यांच्यामध्ये काय असते त्या ठिकाणी इंटरॅक्शन असते. म्हणजे तिथं असणारे जे ॲटम्स असतील किंवा मॉलिक्युल यांच्यामध्ये इंटरॅक्शन आहे. मात्र आयडियल गॅसमध्ये काय त्या ठिकाणी इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन कसं आहे त्या ठिकाणी ॲब्सेन्स आहे. म्हणजे रिअल गॅसेस आर काय सांगितलं कंपोज्ड ऑफ ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स आहेत म्हणून विच डू इंटरॅक्ट विथ काय सांगितलं त्या ठिकाणी इच अदर. हेच काय सांगितलं त्या ठिकाणी नो रिअल गॅस इज ट्रूली आयडियल ॲज डिफाईन्ड हिअर. म्हणजे आपल्याला इथं जो रिअल गॅस आहे तो ट्रूली आयडियल आहे ते आपण डिफाईन करू शकत नाही. इफ द ॲटम्स ऑर काय सांगितलं त्या ठिकाणी मॉलिक्युल्स ऑफ अ रिअल गॅस आर सो फार अपार्ट दॅट देर इज प्रॅक्टिकली नो इंटरऑटोमिक इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन द रिअल गॅस
इज सेड टू बी काय सांगितलं त्या ठिकाणी आयडियल स्टेट सांगितलेलं आहे. म्हणजे इथं काय सांगितलं, ॲटम्स असतील किंवा मॉलिक्युल्स, आपण सांगितलं होतं मगाशी की रिअल गॅस हे कंपोजड कशामुळे झाले आहेत, ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स विच डू इंटरॅक्ट विथ इच अदर, म्हणजे त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन फोर्स जे आहे तिथं असणार आहे. इंटरॅक्शन फोर्स असल्यामुळे तिथे रिअल गॅसेस फॉर्म झाले. मात्र जर सांगितलं की त्यांच्यामध्ये असणारे ॲटम्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ अ रिअल गॅस आर सो फार अपार्ट दॅट इज देर इज प्रॅक्टिकली नो इंटरऑटोमिक ऑर इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन, म्हणजे प्रॅक्टिकली जर त्यांच्यामध्ये इंटरॲटॉमिक किंवा इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन जर तिथं नसेल तर रिअल गॅस जे आहेत ते सेड टू बी काय सांगितले त्या ठिकाणी इन द आयडियल स्टेट. म्हणजे आम्ही इथं काय सांगणार आहे, जर आयडियल स्टेट यायचे असेल रिअल गॅसला तर त्यांच्यामध्ये असणारे इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन हे कसं पाहिजे त्या ठिकाणी अब्सेंट पाहिजे आहे. दिस कॅन हॅपन्स ॲट सफिशियंटली लो डेन्सिटी ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी रिअल गॅसेस. म्हणजे इथं काय सांगितलं केव्हा सफिशियंट, दिस कॅन हॅपन्स केव्हा होणार आहे तर त्या ठिकाणी लो डेन्सिटी ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी रिअल गॅसेस. परत एक सांगितलं आहे ॲट लो प्रेशर ऑर काय सांगितलं त्या ठिकाणी हाय टेम्परेचर, म्हणजे त्या रिअल गॅसेसचं प्रेशर कसं झालं त्या ठिकाणी लो प्रेशर असेल किंवा त्यावेळेचं टेम्परेचर काय झालं असेल हाय झालं असेल, त्यावेळेला द मॉलिक्युल्स आर फार अपार्ट अँड देअर फोर मॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आर काय सांगितलं त्या ठिकाणी निग्लिजिबल. म्हणजे एका रिअल गॅसला आपल्याला आयडियल स्टेटला आणायचं असेल तर हे केव्हा घडणार आहे, जेव्हा ते रिअल गॅसची डेन्सिटी कशी असेल त्या ठिकाणी लो डेन्सिटी असेल, सफिशियंटली काय सांगितलं लो डेन्सिटी, आणि मग त्यावेळेला ॲट लो प्रेशर असेल किंवा त्या ठिकाणी टेम्परेचर हाय असेल तर मॉलिक्युल्स हे काय होतात त्या ठिकाणी फार अपार्ट सांगतो, म्हणजे खूप दूरवर असं आपण म्हणणार आहे फार अपार्टचा अर्थ. आणि त्यामुळं मॉलिक्युलर इंटरॅक्शन जे आहे ते इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन त्या मॉलिक्युल्समध्ये असणारं ॲटम्समध्ये असणारं ते काय होणार आहे त्या ठिकाणी आपण निग्लिजिबल करणार आहे, म्हणजे विचारात घेणारं नाही. आणि ह्याच कंडिशनला अंडर दिस कंडिशन बिहेवियर ऑफ रिअल गॅसेस इज क्लोज टू दॅट ऑफ ॲन आयडियल गॅस सांगितले. आणि मग ह्या कंडिशनला रिअल गॅसेस आहे ते क्लोज कुणाशी होतात त्या ठिकाणी, क्लोज टू दॅट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी आयडियल गॅसेस. पुढं काय सांगितलेलं आहे, द टेम्परेचर ऑफ द रिअल गॅस, जे टेम्परेचर ऑफ द रिअल गॅस मस्ट बी वेल अबोव्ह इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विफिकेशन टेम्परेचर. म्हणजे जे टेम्परेचर आपण मागाशी सांगितलं की तिथं टेम्परेचर काय होणार आहे, हाय टेम्परेचर होणार आहे. हाय टेम्परेचर ज्या वेळेला होईल त्यावेळी टेम्परेचर ऑफ द रिअल गॅस मस्ट बी वेल सांगितले अबोव्ह इट्स काय सांगितले त्या ठिकाणी लिक्विफिकेशन टेम्परेचर सांगितलेलं आहे. आणि मग आयडियल गॅस सर्व्स ॲज अ मॉडेल टू डिड्यूस काय सांगितले त्या ठिकाणी सर्टन प्रॉपर्टीज ऑफ रिअल गॅसेस ॲट लिस्ट वेन द रिअल गॅस इज इन द काय सांगितले त्या ठिकाणी आयडियल सेट. म्हणजे आम्ही काय सांगणार आहे, आयडियल गॅस आहे हे सर्व्स ॲज अ मॉडेल टू डिड्यूस काय करणार आहे त्या ठिकाणी सर्टन प्रॉपर्टीज ऑफ रिअल गॅसेस ॲट लिस्ट कमीत कमी वेन द रिअल गॅस इज इन द काय सांगितलं त्या ठिकाणी आयडियल स्टेटमध्ये सांगितलेलं आहे. पॉईंट हिअर वी हॅव टू टेकन मीन फ्री पाथ घेतलेलं आहे. आता मीन फ्री पाथमध्ये काय घेणार आहे तर मॉलिक्युल्स आर इन कंटिन्युअस रँडम मोशन सच ॲज काय त्याला म्हटलं त्या ठिकाणी ब्राउनियन मोशन आहे. ही ब्राउनियन मोशन आपण 11th स्टँडर्ड केमिस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. मगाशीच मी जे सांगितलं होतं की कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशनमध्ये बॉयल्स लॉ असेल, चार्ल्स लॉ असेल किंवा गे-लुसॉक्स लॉ असेल याचा स्टडी आपण केमिस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी करत असतो. तर इथं सांगताना सांगितलं की ही ब्राउनियन मोशन जे आहे ते आपण 11th स्टँडर्ड केमिस्ट्रीमध्ये शिकलेलं आहे. मग काय सांगितलं आहे, द मॉलिक्युल्स ऑफ अ गॅस आर युनिफॉर्मली काय सांगितलं त्या ठिकाणी डिस्पर्स्ड इन द काय सांगितलं त्या ठिकाणी डिस्पर्स्ड थ्रू आउट द व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲज शोन द फिगर काय सांगितलं त्या ठिकाणी. म्हणजे इथं तुम्हाला फिगर ए जे दिसतं त्या फिगरमध्ये काय दिसतं आहे की मॉलिक्युल्स ऑफ गॅस आहेत आर युनिफॉर्मली काय सांगितलं त्या ठिकाणी डिस्पर्स्ड. इथं तुम्हाला दिसतात हे सगळे असे दिसतात ते डिस्पर्स्ड आपण घेतलेलं आहे थ्रू आउट द व्हॉल्यूम ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी गॅस. दीज मॉलिक्युल्स एक्झिक्युटिंग काय सांगितलं त्या ठिकाणी रँडम मोशन. म्हणजे हे का पुरात काय झालं त्या ठिकाणी रँडम मोशनमध्ये येणार. रँडम मोशन म्हणजे कसंही त्या ठिकाणी ते फिरणार आहे. टिपिकल पाथ ऑफ मॉलिक्युल इज शोन इन द फिगर आपल्याला दिलेला आहे. म्हणजे तो पाथ जो आहे त्यांचा जाण्याचा तो कसा आहे तर इथं आपण बघितलं हा एक मॉलिक्यूल असेल, हा इथून इथंपर्यंत गेला, परत तो इकडे गेला, परत त्यानं त्याचा पाथ चेंज केला. म्हणजे इन दिस वे हा काय व्हायला आहे त्या ठिकाणी तो रँडमली काय व्हायला आहे त्या ठिकाणी मूव्ह आला आहे. म्हणून टिपिकल पाथ ऑफ अ मॉलिक्यूल इज शोन इन द काय सांगितलं त्या ठिकाणी फिगर सांगितलेलं आहे. मग परत काय सांगितलं आहे, वेन अ मॉलिक्यूल अप्रोचेस अनदर मॉलिक्यूल देर इज अ रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन देम ड्यू टू विच द मॉलिक्युल्स बिहेव ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी स्मॉल हार्ड स्पेरिकल काय सांगितले त्या ठिकाणी पार्टिकल्स.
म्हणजे काय होणार आहे, जेव्हा मॉलिक्युल्स ॲप्रोचेस काय होते त्या ठिकाणी अनदर मॉलिक्यूल, म्हणजे एखादा मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला काय व्हायला लागला त्या ठिकाणी अप्रोच व्हायला लागला, तर त्यांच्यामध्ये कसलं फोर्स असते, देर इज अ रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन काय सांगितलं त्या ठिकाणी, ते रिपल्सिव्ह फोर्स म्हणजे काय, एकमेकाला दूर लोटत असतात त्या ठिकाणी. आणि म्हणून एखादा मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला अप्रोच व्हायला लागला, तो समोर यायला लागला, तर त्यांच्यामध्ये काय असते त्या ठिकाणी रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन दे, ड्यू टू विच काय सांगितलं त्या ठिकाणी द मॉलिक्यूल बिहेव ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी स्मॉल हार्ड स्पेरिकल पार्टिकल. आणि त्याच्यामुळं मॉलिक्यूलला काय नेचर प्रोड्यूस होते त्या ठिकाणी, स्मॉल हार्ड स्पेरिकल काय सांगितलं त्या ठिकाणी पार्टिकल्स. दिस लीड्स टू काय सांगितलं त्या ठिकाणी इलास्टिक कोलिजन बिटवीन द काय सांगितलं त्या ठिकाणी मॉलिक्युल्स. म्हणजे हे काय करते त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये इलास्टिक कोलिजन बिटवीन द मॉलिक्युल्समध्ये होत असतात. आणि इलास्टिक कोलिजन ऑफ मॉलिक्यूल होत असेल तर देअरफॉर काय सांगितलं त्या ठिकाणी बोथ द स्पीड अँड द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मॉलिक्यूल चेंजेस काय सांगितलं त्या ठिकाणी ॲब्रप्टली. म्हणजे काय होणार आहे, ते पार्टिकल्स जे आहेत, ते मॉलिक्युल्स जे आहेत, ते मॉलिक्युल्सला नेचर इलास्टिक नेचर प्रोड्यूस झाल्यामुळं त्यांचं काय होणार आहे, स्पीड असेल किंवा त्यांची डायरेक्शन आहे ती त्या ठिकाणी काय होणार आहे, चेंजेस होत जाणार आहे. आणि म्हणून द मॉलिक्युल्स ऑल्सो कोलाइड विथ द वॉल्स ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी कंटेनर. म्हणजे मॉलिक्यूल जे आहेत ते ऑल्सो कोलाइड्स काय सांगितले त्या ठिकाणी विथ द वॉल्स ऑफ द कंटेनर. म्हणजे इलास्टिक नेचर असल्यामुळे ते एकमेकावर पण आदळणार आहेत आणि एकमेकावर आदळता ते वॉल्स ऑफ द कंटेनरवर सुद्धा काय होणार आहे त्या ठिकाणी कोलाइड्स होत जाणार आहे किंवा कोलाइड त्या ठिकाणी होणार आहे. पुढे सांगितलं आहे मॉलिक्युल्स एक्झर्ट फोर्स ऑन ईच अदर काय सांगितलं त्या ठिकाणी ओनली ड्युरिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी कोलिजन. मी मगाशी सांगितलं की ड्युरिंग कोलिजनमध्ये मॉलिक्यूल एक्झर्ट काय करणार आहे त्या ठिकाणी फोर्स ऑन ईच अदर. म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूल एकमेकावर काय करत असते त्या ठिकाणी फोर्स एक्झर्ट करत असते. दज इन बिटवीन टू सक्सेसिव्ह काय सांगितलं त्या ठिकाणी कोलिजन द मॉलिक्युल्स मूव्स अलॉंग सांगितले त्या ठिकाणी स्ट्रेट पाथ विथ कॉन्स्टंट काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेलॉसिटी. म्हणजे ह्या वेळेला काय होणार आहे, जेव्हा सक्सेसिव्ह कोलिजन होईल, मगाशी जे आपण सांगितलेलं होतं की सक्सेसिव्ह कोलिजनमध्ये आकृती दाखवली होती, आपली ही आकृती हा एन्क्लोजर त्या ठिकाणी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये गॅस मॉलिक्यूल आहे. हा गॅस मॉलिक्यूल असा इथं जाणार, परत तो त्याची दिशा बदलणार, परत तो इकडं जाणार, परत त्याचा पाथ काय होणार, चेंज होणार. म्हणजे अशा पद्धतीनं तो काय होतो त्या ठिकाणी रँडमली मूव्ह होत असतो. आता रँडमली मूव्ह होत गेला तर हा मी त्याची डायरेक्शन त्या ठिकाणी दाखवलेली आहे, हा रँडमली मूव्ह व्हायला लागला. हा रँडमली मूव्ह होत गेला तर या ठिकाणी काय झालेलं आहे की वाक्य सांगितलं आहे इन बिटवीन काय सांगितलं त्या ठिकाणी टू सक्सेसिव्ह कोलिजन. म्हणजे मॉलिक्यूल इथून इथंपर्यंत गेला तर हे याचं काय झालं, एक सक्सेसिव्ह कोलिजन झालं. मॉलिक्यूल इथून इथं गेला तर हा सक्सेसिव्ह कोलिजन आला. आणि ह्या सक्सेसिव्ह कोलिजनमध्ये मॉलिक्युल्स मूव्ह अलॉंग द काय व्हायला त्या ठिकाणी स्ट्रेट पाथमध्ये. म्हणजे हा स्ट्रेट पाथमध्ये तिकडं चाललेला आहे विथ कॉन्स्टंट काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेलॉसिटी. आणि ह्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं जर तो पाथ त्या ठिकाणी कव्हर करत असेल तर त्या पाथला आम्ही काय म्हणणार आहे, दिस पाथ इज नोन एज काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी फ्री पाथ असं त्याला त्या ठिकाणी म्हणणार आहे. मग पुढं जे गेलेलं इट इज कन्व्हिनियंट अँड युजफुल टू डिफाईन द काय सांगितलं त्या ठिकाणी मीन फ्री पाथ. आता मीन फ्री पाथ जो आहे तो डिनोटेड बाय द लेटर काय सांगितलं आहे त्या ठिकाणी लॅम्बडा सांगितलं आहे. मग ते म्हणजे काय, तर इथं मीन फ्री पाथची डेफिनेशन आहे द ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय अ मॉलिक्यूल विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी बिटवीन टू सक्सेसिव्ह काय सांगितलं त्या ठिकाणी कोलिजन. म्हणजे मगाशी जे आम्ही सांगितलं इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन द मॉलिक्युल्स मूव्ह अलॉंग अ स्ट्रेट पाथ विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी जे आहे त्याला आपण फ्री पाथ असं म्हटलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांची जर आपण ॲव्हरेज डिस्टन्स त्या ठिकाणी काढलं, म्हणजे ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अ मॉलिक्यूल विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन आहे, त्याला आम्ही काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी मीन फ्री पाथ असं म्हटलेलं आहे. आणि दिस मीन फ्री पाथ विच इज डिनोटेड बाय द लेटर काय सांगितलं आहे त्या ठिकाणी लॅम्बडानं तो काय केलेलं आहे त्या ठिकाणी डिनोट केलेला आहे. देन काय सांगितलेलं आहे द मीन फ्री पाथ इज एक्सपेक्टेड टू व्हॅरी इनवर्सली विथ द काय सांगितलं आहे त्या ठिकाणी डेन्सिटी. म्हणजे मीन फ्री पाथ आपण जो मगाशी लॅम्बडा सांगितला तो इनवर्सली कसा होणार आहे विथ द काय सांगितलं त्या ठिकाणी डेन्सिटी ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी गॅस. आता डेन्सिटी ऑफ द गॅस जो आहे तो डेन्सिटी आपण रो या अक्षरानं दाखवतो, रो विच इज इक्वल टू काय सांगितलं आहे एन अपॉन काय सांगितलं त्या ठिकाणी व्ही सांगितलं. फिर एन इज द काय सांगितलं आहे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स सांगितलं आहे एनक्लोज्ड इन काय सांगितलं आहे त्या ठिकाणी व्हॉल्यूम व्ही. म्हणजे आपण जो मगाशी गॅस जो आहे तो एनक्लोज्ड इन कंटेनरमध्ये होता आणि त्या कंटेनरमध्ये असणारे जे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत ते म्हणजे कॅपिटल एन घेतलेला आहे आणि फी विथ काय घेतले त्या ठिकाणी व्हॉल्यूम घेतलेलं आहे. मग इथं सांगितलं आहे हायर द डेन्सिटी सांगितलेलं आहे. आता वाक्य काय सांगितलं इथं बघा, हायर द काय सांगितले त्या ठिकाणी डेन्सिटी.
हायर द काय सांगितली डेन्सिटी, मोर विल बी द काय सांगितलं त्या ठिकाणी कोलिजन, अँड स्मॉलर विल बी द मीन फ्री पाथ सांगितले. म्हणजे आता हे कशावरून आलं तर आपण सांगितलं की लॅम्बडा जो आहे त्याला आपण मीन फ्री पाथ म्हटलं आहे, विच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कोणाला सांगितलं त्या ठिकाणी रोला सांगितलं. मग आता इथं काय सांगितलं आहे हायर द डेन्सिटी, म्हणजे डेन्सिटीची व्हॅल्यू काय झाली त्या ठिकाणी हायर झाली. डेन्सिटी जर हायर झाली तर इथं मीन फ्री पाथ काय असणार आहे त्या ठिकाणी स्मॉलर असणार आहे. म्हणून आपण काय सांगितलं का स्मॉलर आला तर इथे हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत त्या ठिकाणी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणून सांगितलं आहे हायर द डेन्सिटी मोर विल बी द कोलिजन अँड स्मॉलर विल बी द काय सांगितलं त्या ठिकाणी मीन फ्री पाथ सांगितलेलं आहे. इट इज ऑल्सो सीन दॅट लॅम्बडा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द, अजून काय सांगितलं आहे की हा जो लॅम्बडा म्हणजेच आम्ही काय सांगितलं त्या ठिकाणी मीन फ्री पाथ जो आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द साईज ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी मॉलिक्यूल से द डायमीटर काय सांगितलं त्या ठिकाणी डी. म्हणजे मगाशी जसं आपण सांगितलं की मीन फ्री पाथ जो आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला आहे त्या ठिकाणी डेन्सिटीला आहे. आणि मग आपण इथं आणि सांगू शकतो आहे लॅम्बडा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटीची व्हॅल्यू जी घेतली होती नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट काय घेतलं होतं त्या ठिकाणी व्हॉल्यूम सांगितलं होतं. दॅट लॅम्बडा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द साईज ऑफ द काय सांगितलं मॉलिक्यूल से द डायमीटर काय सांगितलं त्या ठिकाणी डी सांगितलं. स्मॉलर द साईज सांगितलं ऑफ द मॉलिक्यूल लेस इज द चान्स फॉर कोलिजन अँड लार्जर इज द काय सांगितलं त्या ठिकाणी मीन फ्री पाथ. म्हणजे आम्ही काय सांगितलं हा लॅम्बडा जो आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कुणाला आहे त्या ठिकाणी डीला आहे. म्हणजे आम्ही सांगितलं जर साईज काय झाली त्या ठिकाणी स्मॉल झाली कमी झाली तर या ठिकाणी असणारा मीन फ्री पाथ जो आहे तो काय झाला त्या ठिकाणी लार्जर झाला. पुन्हा काय सांगितलं आहे फर्दर सांगितलं त्या ठिकाणी लॅम्बडा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द कुणाला आहे त्या ठिकाणी डी स्क्वेअरला. म्हणजे मीन फ्री पाथ जो आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल कुणाला झाला त्या ठिकाणी डी स्क्वेअरला, नॉट जस्ट काय सांगितलं त्या ठिकाणी डी. म्हणजे तिथलं असणारं जे डिस्टन्स आहे डायमीटर जो डी आहे त्या डायमीटर डीला नाही तर त्या ठिकाणी डी स्क्वेअरला काय तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बिकॉज का तसं झालं तर बिकॉज इट डिपेंड्स ऑन द क्रॉस सेक्शन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी मॉलिक्यूल, कारण तो कशावर डिपेंड आहे त्या ठिकाणी क्रॉस सेक्शन ऑफ द मॉलिक्यूल. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर सांगताना काय सांगितलं आहे की इट कॅन बी शोन दॅट, म्हणजे आम्ही मगाशी सांगितलं की लॅम्बडा इज डायरेक्टली इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी सांगितलं, लॅम्बडा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय सांगितलं त्या ठिकाणी डी स्क्वेअर सांगितलं. मीन्स आम्ही काय सांगणार आहे धिस लॅम्बडा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी रो इंटू काय आलं त्या ठिकाणी डी स्क्वेअर आहे. म्हणजे लॅम्बडा हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रो इंटू काय झालं त्या ठिकाणी डी स्क्वेअर आलं. तर मगाशी आपण रो जो आहे त्या रोची व्हॅल्यू काय ठेवली होती रो इज इक्वल टू एन अपॉन काय आलं त्या ठिकाणी फी आलं. आणि म्हणून आम्हाला इक्वेशन जे मिळालेलं आहे ते इक्वेशन कसं मिळणार आहे लॅम्बडा विच इज इक्वल टू 1 अपॉन म्हणजे इथला प्रोपोर्शनल साईन काढला आहे आणि 1 अपॉन 2 पाय घेतलं इन द रूट 2 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी पाय हा डी स्क्वेअर घेतला इंटू काय घेतला त्या ठिकाणी रो केला. आणि म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये जी व्हॅल्यू दाखवलेली आहे ती व्हॅल्यू काय दाखवली त्या ठिकाणी लॅम्बडा विच इज इक्वल टू काय सांगितले त्या ठिकाणी 1 अपॉन इन द रूट काय सांगितले त्या ठिकाणी 2 पाय डी स्क्वेअर इन ब्रॅकेट काय आलं त्या ठिकाणी एन अपॉन व्ही. हा एन अपॉन व्ही म्हणजेच कोण आहे आमचं त्या ठिकाणी डेन्सिटी, त्या ठिकाणी ही डेन्सिटी ऑफ द गॅस त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. इन दिस वे टुडे वी हॅव टू सी बिहेवियर ऑफ गॅस, आयडियल गॅस अँड रियल गॅस, मीन अ फ्री पाथ. In next video we have to see pressure of the ideal gas we have to see. Okay.